नमस्कार मंडळी, वेलकम टू माय अनदर व्लॉग. सो आत्ता मी आहे तळेगाव स्टेशनमध्ये आणि आम्ही इथून निघतो आहे ग्रिग्नेश्वरला, जे आहे संभाजीनगरमध्ये. सो फर्स्टली आम्ही पेट्रोल पंपवर पोहोचलो, पेट्रोल भरलं गाडीमध्ये सो दॅट वी कॅन ट्रॅव्हल इफिशियंटली टिल द डेस्टिनेशन. सो गाडी चालू केल्यानंतर जसं पोरांची पहिली डिमांड असते की पान खायचं, सो आम्ही पोहोचलो पान शॉपमध्ये. हिरामोतीचं पान शॉप होतं. सो पान घेतल्यानंतर आम्ही आमच्या जर्नीला स्टार्ट केली. सो आम्ही चाललो होतो संभाजीनगरमध्ये असलेल्या ग्रिग्नेश्वर ज्योतिर्लिंगकडे. रात्रीचे सुमारे वाजले होते 12:30-1. सो तेव्हा आम्ही प्रवास सुरू केला अँड सोबत माझे काही कॉलेजचे फ्रेंड्स आणि म्युच्युअल फ्रेंड्स आम्ही सगळे मिळून निघालो होतो. सो सकाळी आम्ही पार्किंगमध्ये 5:45च्या दरम्यान पोहोचलो आणि आम्ही दर्शनाला सुरुवात केली. सो सकाळचं वातावरण असं होतं अँड आम्ही रांगेत लागेपर्यंत दिवस उजाडलेला होता. मंदिर परिसरात खूप सारे वानरराज दर्शनाला आले होते. सकाळी ज्योतिर्लिंगचं दर्शन म्हणजे इट्स लाईक अ हेवन फॉर मी. सो महादेवाचं दर्शन घेतलं आम्ही. खूप वेळ आणि खूप छान प्रकारे दर्शन झालं. जे एन्व्हायरमेंट होतं ग्रिग्नेश्वर संभाजीनगरमधले ते सुद्धा खूप छान होतं. सो मंदिराचा व्ह्यू पण खूप छान होता आर्किटेक्टपासून, जे की खूप जुनं बांधकाम आहे मंदिराचं. सिन्स फ्रॉम सेंचुरीज अगो मंदिर बिल्ड केलं होतं. आम्ही मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर फ्रेंड्ससोबत मग आम्ही परत पुढे जर्नी स्टार्ट केली. संभाजीनगरचा मॉर्निंग व्ह्यू खूप छान होता एन्व्हायरमेंट अकॉर्डिंग. अँड देन आम्ही हनुमानाच्या मंदिरात पोचलो. असं एकमेव मंदिर आहे हनुमानाचं, भद्रा मारुती म्हणून, जिथे हनुमान शयन मुद्रामध्ये आपल्याला दिसतात, जे झोपलेल्या अवस्थेत आहेत. असं एकमेव इंडियामधलं मंदिर आहे जिथं मारुतीचं हे प्रकारचं रूप आपल्याला दिसतं. सो मंदिर खूप छान होतं. खूप गर्दी नव्हती. आम्ही जसं मॉर्निंग टाईममध्येच गेलो होतो. देन बाहेरच शनी मंदिर देखील होतं आणि हा व्ह्यू होता संभाजीनगरचा. आम्ही रोड साईडला थांबून काही फोटोज क्लिक केले आणि देन आम्ही तिथं कार्ला केव्ज जवळ स्पॉट होता. सो तिथे पण आम्ही थोडा वेळ विजिट केली होती. देन आम्हाला जातानीच रस्त्याला एक महादेवाचं दुसरं मंदिर दिसलं, जिथं आम्ही थांबलो, जिथं आरती चालू होती फॉर्च्युनेटली. आणि आरतीच्या वेळेस तिथं 12 ज्योतिर्लिंगचं वेगवेगळे प्रतिमा एस्टॅब्लिश केले. देन थोडं आम्ही फोटो सेशनसाठी कपडे चेंज केले अँड दर्शन करून आम्ही परत जर्नी पुढे फर्दर कंटिन्यू केली. सो जर्नीमध्ये जसं फ्रेंड्ससोबत असल्यावर वी नो दॅट द जर्नी इज क्वाईट एन्जॉईंग अँड फनफुल. संभाजीनगरवरून निघण्यानंतर आम्ही देवगडला थांबलो, जिथं दत्तगुरूंचं मोठं अवढव्य मंदिर होतं. जिथं छान रिव्हरसाईड व्ह्यू सोबत एक छान असा दत्तगुरूंचा मठ होता. सो त्या मंदिरामध्ये आम्ही खूप वेळ विश्राम केला अँड द प्रिमायसेस वॉज क्वाईट गुड. सो आम्ही तिथून निघाल्यानंतर शनी शिंगणापूरला गेलो, जे की ऑन द वेज होतं आम्हाला. सो शनी शिंगणापूरमध्ये आम्ही दर्शन केलं. सो जसं की फॉर्च्युनेटली सॅटर्डेच होता. सो शनी देवांचं आमचं दर्शन झालं. सो छान प्रकारे आम्ही दर्शन करून तिथून मग पुढे शिंगणापूर गावामध्ये थोडं फिरलो, परिसर बघितला नियर बाय अँड देन आम्ही पुढं अजून एका मंदिराकडे पुढं निघालो, जे की होतं चैतन्य कानिफनाथ मंदिर, जे नवनाथांमधले एक नाथ आहेत. सो मंदिर एका टेकडीवर होतं. छान परिसर होता गावाचा अँड खूप छान प्रकारे दर्शन झालं कानिफनाथांचं. सो इथे आल्यानंतर खूप असं माइंड पीसफुलिंग झालं, कॉज आज खूप सारे मंदिर आम्ही फिरलो, मेन टेम्पल्स. अँड देन आम्ही तिथून पुढे आम्ही बॅक टू द होम जर्नी स्टार्ट केली. सो जसं फ्रेंड्ससोबत होतो, खूप छान प्रकारे सर्व दर्शन झाले अँड विदिन अ डे आमची ही जर्नी पूर्ण झाली. सो दिस वॉज फॉर द डे.